काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एक यंग पेशंट, फिमेल पेशंट येऊन गेला. वय 29 वर्ष, वजन 52 किलो. एक रेअर असणारा डिसीज ज्याला सर्वायकल डिस्टोनिया असं म्हटलं जातं. तर या आजारामध्ये मान इनव्हॉलंटरी म्हणजे आपली इच्छा नसताना देखील एका बाजूला स्ट्रेच होऊन जाते. तर या आजारासाठी ती रुग्णा आपल्याकडे आली होती. तर त्यासाठी आपण पंचकर्म उपचार तिला सजेस्ट केले होते. तर 7 दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये या रुग्णासाठी आपण स्नेहन, स्वेदन, बस्ती, षष्टी शालिक पिंड स्वेद असे उपचार सुरू केले होते. तर रुग्णाला जवळपास 100 एपिसोड दिवसभरात नेक स्ट्रेचिंगचे जाणवत होते. जवळपास 100 वेळा इनव्हॉलंटरी नेक उजव्या बाजूला म्हणजे मान जी आहे ती उजव्या बाजूला स्ट्रेच होताना आपल्याला दिसत होती. परंतु 7 दिवसांच्या आपल्या उपचारांनंतर मात्र हे एपिसोड जे आहेत ते 60% कमी झालेले आपल्याला दिसून आले आणि नेक मध्ये जे पेन होतं किंवा मानेच्या भागामध्ये जे पेन होतं ते पण 60 ते 80% पेशंटचे कमी झालेले होते. रुग्णाला या आजारासाठी उपचार मात्र 1 ते 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू करणं गरजेचं असणार आहे. सर्वायकल डिस्टोनिया हा एक रेअर आजार आहे, परंतु गंभीर आजार आहे. परंतु रुग्णाला 7 दिवसांच्याच पंचकर्म उपचारांनी 60 ते 70% रिलीफ आपल्याला मिळालेला दिसलेला आहे. सर्वायकल डिस्टोनिया सारख्या आजारांमध्ये आयुर्वेदिक औषधी उपचारांनी चांगलाच लाभ होऊ शकतो. तुमच्या जवळच्या देखील कोणाला असा काही आजार असेल तर त्यांना ही रील नक्कीच शेअर करा. धन्यवाद.